Hello friends, welcome you all on CS Academy channel. I am back again with the microprocessor series. This one is our lecture number 11, and in this lecture we are going to learn some important concepts or important definitions related with the microprocessor. And these definitions are important as per your exam point of view. So be focused on this video. If you have any doubt regarding the topic, please do comment in comment box. Okay, so let's start our today's video. Instruction cycle, machine cycle, T-state, fetch cycle, lecture number 11. So these are some important definitions listed here. Okay, so first definition is instruction cycle. What is instruction cycle? Instruction cycle म्हणजे is defined as the time required to complete the execution of an instruction. म्हणजे अशी इंस्ट्रक्शन आहे ही की टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे एखादी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्या वेळेला काय म्हटलेलं आहे, इन्स्ट्रक्शन सायकल म्हटलेलं. आणि या ज्या डेफिनेशन्स आहेत, हा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ होऊ शकतो पण इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. कारण की कसं असतं की एक्झाममध्ये तुम्हाला 3 डेफिनेशन्स विचारू शकतात 3 मार्कांसाठी, 2 डेफिनेशन्स विचारू शकतात 2 मार्कांसाठी. सो या डेफिनेशन्स पण खूपदा विचारलेल्या आहेत, तर म्हणूनच मी या इम्पॉर्टंट असल्यामुळे याचा एक व्हिडिओ बनवायचं ठरवलं आणि म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ. सो पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे या ज्या डेफिनेशन्स आहेत सिम्पल आहेत पण इम्पॉर्टंट असल्यामुळे तुम्ही या लर्न करू शकता. ओके, आणि इझी आहेत समजायला. An instruction cycle is defined as the time required to complete the execution of an instruction. म्हणजे एखादी इन्स्ट्रक्शन त्याचं कंप्लीट एक्झिक्युशन होण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्या वेळेला काय म्हणतात, इन्स्ट्रक्शन सायकल. द 8085 इन्स्ट्रक्शन सायकल कन्सिस्ट ऑफ 1 to 5 मशीन सायकल. म्हणजे आता याच्यामध्ये कसं आहे, नेस्टेड सायकल्स आहेत. नेस्टेड म्हणजे एकामध्ये एक. आता इथे आपण ज्या 3 प्रकारच्या सायकल्स बघणार आहेत, 3 प्रकारच्या सायकलमध्ये सगळ्यात पहिले काय आहे तर इन्स्ट्रक्शन सायकल. सगळ्यात पहिली आहे इन्स्ट्रक्शन सायकल. त्याच्या आतमध्ये काय आहे, मशीन सायकल. त्याच्या आतमध्ये आहे मशीन सायकल, आणि मशीन सायकलच्या आतमध्ये आहे टी स्टेट. मशीन सायकलच्या आतमध्ये काय आहे, टी स्टेट. तर मग आता इन्स्ट्रक्शन सायकलमध्ये मशीन स्टेट पण आली आणि टी स्टेट्स पण आली, मशीन सायकल पण आली आणि टी स्टेट पण आली. तर मग या इन्स्ट्रक्शन सायकलमध्ये किती आहे, 1 to 5 मशीन सायकल आहे. 1 to 5 कोणत्या, मशीन सायकल. म्हणजे इन्स्ट्रक्शन सायकलमध्ये 1 to 5 मशीन सायकल इन्क्लूड्स असतात. ओके, 1 to 5 मशीन सायकल मिळून इन्स्ट्रक्शन सायकल तयार होते. ओके, सो दीज आर सम कन्सेप्ट ऑफ इन्स्ट्रक्शन सायकल. ओके, अंडरस्टँड. नेक्स्ट वन इज मशीन सायकल. व्हॉट इज मशीन सायकल. जसं इन्स्ट्रक्शन सायकलमध्ये 1 to 5 मशीन सायकल आहेत, तर व्हॉट इज मशीन सायकल. ओके, machine cycle is defined as the time required to complete any operation of accessing either memory or input output, which is a sub part of instruction. म्हणजे मशीन सायकल म्हणजे काय, द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट एनी ऑपरेशन. म्हणजे एखादं ऑपरेशन कंप्लीट करण्यासाठीचा वेळ. कोणतं ऑपरेशन, आयदर ॲसेसिंग अ मेमरी और इनपुट आउटपुट which supports of instruction, sub parts of instruction. म्हणजे एखादं ऑपरेशन, कोणतं ऑपरेशन, मेमरीला ॲसेस करण्याचं ऑपरेशन किंवा इनपुट आउटपुट परफॉर्म करण्याचं ऑपरेशन. असं ऑपरेशन की जे दिलेल्या इन्स्ट्रक्शनचा सब पार्ट आहे. म्हणजे दिलेल्या इन्स्ट्रक्शनचा सब पार्ट असणारं ऑपरेशन, त्या ऑपरेशनला कंप्लीट जेवढा वेळ लागेल, परफॉर्म करण्यासाठी जेवढा वेळ लागेल त्या ऑपरेशनला, तेवढ्या वेळेला काय म्हणतात, मशीन सायकल. व्हॉट इज मशीन सायकल. मशीन सायकल इज डिफाईन ॲज द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट एनी ऑपरेशन लाईक ॲसेसिंग अ मेमरी और इनपुट आउटपुट ऑपरेशन or the operations which are the sub parts of the instruction. Okay, that called as a machine cycle. In machine cycle,
इट मे कन्सिस्ट द 3 to 6 सायकल्स. व्हॉट इज 3 to 6 सायकल? इथे आपल्याला टी स्टेट्स पाहिजे. टी स्टेट्स जसं मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय आहे पहिले इन्स्ट्रक्शन सायकल, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये आहे मशीन सायकल आणि त्याच्या आतमध्ये आहे टी स्टेट. म्हणजे मग आता इन्स्ट्रक्शन सायकल कशामधून बनलेलं आहे? मशीन सायकल घेऊन बनलेलं आहे. मशीन सायकल कशामुळे बनेल? टी स्टेट्समुळे बनेल. मशीन सायकल टी स्टेट्समुळे बनेल. म्हणजे मशीन सायकल कन्सिस्ट ऑफ 3 to 6 टी स्टेट्स. 3 to 6 टी स्टेट्स. ओके. The machine cycle consists of 3 to 6 T states. The machine cycle is defined as the time required to complete any operation of accessing either memory or input-output, which is subparts of instruction. Okay. या ज्या डेफिनेशन्स आहेत ना या समजायला पण खूप इझी आहे. आणि क्वेश्चन असा विचारला जातो की डिफाईन द गिव्हन टर्म्स विथ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पण याचं विचारतात. सो याचं डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे हे मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. जेव्हा मी तुम्हाला याची डायग्राम डिस्प्ले करेल तर ती डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये काढायची आहे. जर ह्या डेफिनेशन्स तुम्हाला विचारल्या तर त्याच्यासोबत ती डायग्राम काढणं खूप इम्पॉर्टंट आहे, जी मी तुम्हाला पुढे डिस्प्ले करणार आहे. म्हणजे याच व्हिडिओमध्ये येणाऱ्या स्लाइड्समध्ये तुम्हाला ती डिस्प्ले होईल. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त आपले व्हिडिओज पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्या चॅनलला जॉईन होतील. ओके. आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल रिगार्डिंग टॉपिक तर तुम्ही मला कमेंट करा. आणि जर कोणत्या टॉपिकशी रिलेटेड अजून तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तेही मला कमेंट्समध्ये सांगा. ओके. सो डू फास्ट कमेंट. बॅक अगेन मशीन सायकल. मशीन सायकलपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहे. मशीन सायकल इज डिफाईन ॲज द टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट एनी ऑपरेशन ऑफ ॲसेसिंग आयदर मेमरी और इनपुट आउटपुट विच इज सब पार्ट ऑफ इन्स्ट्रक्शन. नेक्स्ट वन टी स्टेट. जसं पहिल्याच याच्यात सांगितलं होतं की इन्स्ट्रक्शन सेटमध्ये आहे मशीन सायकल. मशीन सायकलमध्ये काय आहे? टी स्टेट्स. तर मग आता आपण मशीन सायकल सुरुवातीला पाहिली, त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन सायकल सुरुवातीला पाहिली, त्याच्यानंतर पाहिली मशीन सायकल. आता आपण बघणार आहे व्हॉट इज टी स्टेट्स. ओके. तर व्हॉट इज टी स्टेट्स? द सबडिव्हिजन ऑफ ॲन ऑपरेशन which is performed in 1 clock period. 1 clock period म्हणजे एखाद्या ऑपरेशनचा पण सबडिव्हिजन. एखाद्या ऑपरेशनचा सबडिव्हिजन म्हणजे ही एक ऑपरेशन आहे. सपोज इथून इथपर्यंत जायचं आहे, ही झाली एक ऑपरेशन इथून स्टार्ट झाली, इथून झाली स्टार्ट आणि इथे आहे एंड. बरोबर आहे. इथे या ऑपरेशनचा एंड आहे. तर या ऑपरेशनचा जो एवढा पार्ट आहे, आता इथून एवढा पार्ट हा काय आहे? सब पार्ट आहे ना, सब ऑपरेशन आहे किंवा सब डिव्हिजन आपण त्याला म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? सब डिव्हिजन. त्या ऑपरेशनचा हा काय झाला? सब डिव्हिजन. तर या सब डिव्हिजनला परफॉर्म करण्यासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी केवढा वेळ लागतो? म्हणजे एका क्लॉकमध्ये किती ऑपरेशन परफॉर्म होते तेवढा वेळ म्हणजे काय? टी स्टेट्स. द सबडिव्हिजन ऑफ ॲन ऑपरेशन विच इज परफॉर्म इन 1 clock पिरियड. आता हे काय झालं? क्लॉक पिरियड झालं ना. आपण असे क्लॉक दाखवतो ना, है ना. आपण जेव्हा क्लॉक रिप्रेझेंट करतो तेव्हा आपण अशीच वेव दाखवतो. बरोबर. तर ही काय झाली? एक क्लॉक पिरियड. एका क्लॉक पिरियडमध्ये जेवढं ऑपरेशन परफॉर्म होईल, एका क्लॉक पिरियडमध्ये जेवढं ऑपरेशन परफॉर्म होईल त्याला काय म्हणतात? टी स्टेट्स. त्याला म्हणतात टी स्टेट्स. ओके. सो व्हॉट इज टी स्टेट? द सबडिव्हिजन ऑफ ॲन ऑपरेशन विच इज परफॉर्म इन 1 clock पिरियड इज कॉल्ड ॲज अ टी स्टेट्स. ओके. अंडरस्टँड? हे डेफिनेशन जे आहेत याच्यासोबत तुम्हाला डायग्राम्ससुद्धा काढायचे आहेत. तर ती डायग्राम आता मी तुम्हाला दाखवते. दिस वन इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ इन्स्ट्रक्शन सायकल, मशीन सायकल अँड टी स्टेट्स. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण क्लॉक हे अशा वेव्सनी दाखवतो. बरोबर आहे. अशा वेव्सनी दाखवतो. तर इन्स्ट्रक्शन सायकल म्हणजे काय? ही पूर्ण इन्स्ट्रक्शन
एखादी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, एखादा प्रोग्राम दिलेला आहे, त्या प्रोग्रामला आपल्याला काय एक्झिक्यूट करायचं आहे, तर एक्झिक्यूट करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला काय म्हटलेलं आहे, इन्स्ट्रक्शन सायकल, बरोबर आहे. तर मग ही पूर्ण इथून स्टार्ट होते इथपर्यंत ही काय झाली, इन्स्ट्रक्शन सायकल. म्हणजे पूर्ण इन्स्ट्रक्शनला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ त्याला काय म्हणतात, इन्स्ट्रक्शन सायकल. मग आपण बघितलं होतं की इन्स्ट्रक्शन सायकल कशामुळे बनते, मशीन सायकल. मशीन सायकल यूज करतो आपण, 1 to 5 मशीन सायकल्स यूज करतो तेव्हा आपली इन्स्ट्रक्शन सायकल बनते. तर मग इथे जर बघितलं तुम्ही की हाफ ऑफ इन्स्ट्रक्शन सायकल और सब पार्ट ऑफ इन्स्ट्रक्शन सायकल मीन्स मशीन सायकल. म्हणजे इन्स्ट्रक्शन सायकलचा जो सब पार्ट आहे त्या सब पार्टला आपण काय म्हटलं, मशीन सायकल. म्हणजे ही पूर्ण जी आहे ही इन्स्ट्रक्शन सायकल झाली, याचा हा एवढा सब पार्ट काय झाला, मशीन सायकल. हा झाला सब पार्ट 1, हा झाला सब पार्ट 2. मग सब पार्ट 1मध्ये काय झालं, मशीन सायकल 1 आणि या सब पार्ट 2मध्ये मशीन सायकल 2. आणि मशीन सायकल काय यूज होते, मशीन सायकलमध्ये काय यूज होते, मशीन सायकलमध्ये यूज होते टी स्टेट्स. टी स्टेट्स यूज होतात. आणि टी स्टेट्स म्हणजे काय, 1 क्लॉक पिरियडमध्ये जेवढं ऑपरेशन परफॉर्म होईल. 1 क्लॉक पिरियड म्हणजे केवढा, 1 क्लॉक पिरियड म्हणजे हा इथून तर हा इतका, हा झाला 1 क्लॉक पिरियड. जसं याने दाखवलं आहे बघा, T1 T2 T3 परत T3, हा झाला 1 क्लॉक पिरियड. T1 म्हणजे 1 क्लॉक पिरियड, T2 दुसरा क्लॉक पिरियड, T3 तिसरा क्लॉक पिरियड. म्हणजे हा जो आहे इथून एवढा, हा झाला 1, हा दुसरा आणि हा तिसरा. म्हणजे एका क्लॉक पिरियडमध्ये जेवढं ऑपरेशन परफॉर्म होईल त्याला म्हणतात टी स्टेट्स. ओके, तर मग हे एवढं काय झालं, टी स्टेट्स. सो दिस वन इज अ डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इन्स्ट्रक्शन सायकल, मशीन सायकल अँड टी स्टेट. आणि ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे, ही तुम्हाला एक्झाममध्ये काढावं लागते. आणि ही एक डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला याच्यावर मार्क्स मिळतात. 100% मार्क्स या डेफिनेशन्स आणि या डायग्रामवर मिळतात. आणि हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन असल्यामुळे आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवला. सो नेक्स्ट वन इज फेच सायकल. आपली नेक्स्ट डेफिनेशन कोणती आहे, फेच सायकल. फेच सायकल डेफिनेशन आहे. तर आता फेच सायकल म्हणजे काय आपण बघू. टू लोड अन इन्स्ट्रक्शन or piece of data from memory into CPU register. टू लोड अँड फेच सायकल कशासाठी यूज होते, इन्स्ट्रक्शन लोड करण्यासाठी किंवा पीस ऑफ डेटा लोड करण्यासाठी. कुठून, मेमरीमधून किंवा सी पी यूच्या रजिस्टर्समधून. सी पी यूचे जे रजिस्टर्स आपण बघितले होते मागे, ॲक्युम्युलेटर वगैरे बघितले होते ना रजिस्टर, तर ते रजिस्टर्समधून डेटा फेच करणे म्हणजे लोड करणे, आणणे एक्झिक्युशनसाठी, किंवा मेमरीमधून डेटा आणणे, त्याला काय म्हणतात, फेच सायकल. टू लोड अन इन्स्ट्रक्शन ऑर पीस ऑफ डेटा फ्रॉम मेमरी इंटू सी पी यू रजिस्टर. म्हणजे मेमरीमधून आणायचं आणि सी पी यू रजिस्टरमध्ये ठेवायचं. टू लोड अन इन्स्ट्रक्शन ऑर पीस ऑफ डेटा फ्रॉम मेमरी इंटू सी पी यू रजिस्टर. म्हणजे मेमरीमधून कुठे ठेवायचं, सी पी यू रजिस्टरमध्ये ठेवून द्यायचं. नेक्स्ट, ऑल इन्स्ट्रक्शन मस्ट बी फेच बिफोर दे कॅन बी एक्झिक्युटेड. म्हणजे ज्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला एक्झिक्यूट करायचे आहेत त्या इन्स्ट्रक्शन सुरुवातीला आपल्याला आणाव्या लागतील मेमरीमधून. मेमरीमधून आणल्याशिवाय ते एक्झिक्यूट होतील का, हाच पॉईंट तो सांगतो आहे. ऑल इन्स्ट्रक्शन मस्ट बी फेच बिफोर दे कॅन बी एक्झिक्यूट. म्हणजे त्याला मेमरीमधून सुरुवातीला फेच करावं लागेल, त्याला आणावं लागेल एक्झिक्युशनसाठी, है ना. आणलंच नाही तर एक्झिक्युशन होईल का, नाही. फेच म्हणजेच काय, लोड करणे. फेच म्हणजेच लोड करणे आणि त्याला जेवढा वेळ लागतो आहे त्या वेळेला काय म्हणतात, फेच सायकल. नेक्स्ट वन इज द टाइम टेक्स टू फेच अन ॲटम इज नोन ॲज अ फेच टाइम ऑर फेच सायकल. जी आपण डेफिनेशन पाहतो आहे त्या डेफिनेशन काय आहे, द टाइम टेकन बाय अ मेमरी टू फेच द इन्स्ट्रक्शन फ्रॉम मेमरी called as the fetch cycle. Okay, the time takes to fetch an atom is known as a fetch time or fetch cycle. Next one is it is a measure in clock ticks. म्हणजे क्लॉक्स हे जे मेजरमेंट आहे, जसं आपण लिक्विड जे आहे ते लिटरमध्ये मोजतो, एखादी गोष्ट आहे ती किलोग्राममध्ये मोजतो, तर हे काय झालं, त्याचं मेजरमेंट झालं. तर आपण फेच सायकल जे आहे, फेच सायकलचं मेजरमेंट काय, क्लॉक टिक्स मेजरमेंट आहे फेच सायकलचं. ओके, सो दीज आर सम डेफिनेशन्स, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स ॲज पर युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. बी प्रिपेअर्ड
for your exam. Please subscribe our channel, hit the bell icon so that you will get the notification, and please share this channel to your friends. तुमच्या कमेंट्स, तुमचे सबस्क्रिप्शन्स आम्हाला खूप मोटिवेट करतात आणि मॅक्झिमम नंबर ऑफ व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. आणि जास्तीत जास्त सिम्प्लिफाईड वेनी तुम्हाला कसं एखादी कन्सेप्ट समजून सांगता येईल हाच आमचा प्रयत्न आहे, की तुम्हाला जास्तीत जास्त सिम्प्लिफाईड वेनी तुम्हाला कोण कन्सेप्ट सांगितली तर ती लवकर लक्षात राहते, हाच आमचा प्रयत्न आहे. सो प्लीज कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा चॅनलला आणि सपोर्ट करा. ओके, तर आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वी विल कॅच यू इन द नेक्स्ट.